एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाची बैठक घेतात। दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। थेट जाऊयात अंतरवाली सराटीमध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। सध्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं समजतंय। एकूणच अंतरवाली सराटीमध्ये परिस्थिती काय आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची आता भूमिका काय? नक्कीच तृप्ती, आपण जर पाहिलं तर गेल्या 6 दिवसापासून मनोज पाटील जरांगे हे उपोषण करत आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर त्यांची प्रकृती जी आहे ती खालावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या संख्येने जो आहे तो मराठा समाज या ठिकाणी मनोज पाटील जरांगे आहे यांना जे भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहे आणि मोठमोठ्या घोषणा जे आहेत ते या समाजाकडून केल्या जात आहे। आपण जर पाहिलं तर मनोज पाटील जरांगे यांना या ठिकाणी आपण पाहिलं तर सलाईन लावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत पाहिलं तर त्यांची तब्येत जी आहे ती ढासळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बोला। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। आता उपचार सुरू झाल्यानंतर डॉक्टरांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण आताच पाहिलं की आताच त्यांना डॉक्टरांनी सलाईन लावलेलं आहे। आपल्यासोबत काही डॉक्टर आहे, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मला सांगा, एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज सलाईन लावली, काय सांगा? सलाईन दुखतंय त्यांचं थोडंसं, पण सरकारी डॉक्टर हे त्यांचे विचारून नक्कीच आपल्यासोबत डॉक्टर आहे, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घ्यायचं। सर, मला सांगा आता कशी प्रकृती आहे मनोज पाटील? प्रकृती सध्या नाजूकच आहे त्यांची, सलाईन वगैरे चालू आहे त्यांना। प्रकृती नाजूकच आहे, बीपी थोडा अजून कमीच आहे, सलाईन वगैरे चालू आहे, आता बरं वाटेल त्यांना। आता कशी परिस्थिती आहे? सध्या नाजूकच म्हणता येईल आपल्याला। नक्कीच हे पाहिलं आपण, हे आहेत डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची जी परिस्थिती आहे ती सध्या नाजूक असल्याचं पाहायला मिळतंय आणि मनोज पाटील जरांगे यांना आत्ताच या ठिकाणी जे आहे ते सलाईन लावण्यात आलं आहे। निश्चित धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि मनोज जरांगे यांची प्रकृती, तिकडचं एकूणच परिस्थिती या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।